नामदार संजय भाऊ राठोड यांनी केलेली विकास कामे, बदलत्या दारव्हा शहराची विकास गाथा। दारव्हा यवतमाळ जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत शहर। इथला मुख्य व्यवसाय शेती असून काबाड कष्ट करून नागरिक आपला चरितार्थ चालवतात। एक उत्सवप्रिय शहर म्हणूनही दारव्हा शहराची ओळख आहे। गणपती असो, महालक्ष्मी असो अथवा दुर्गोत्सव असो, असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात येथे साजरे केले जातात। अशा सर्वांग सुंदर दारव्हा शहराचं, अर्थातच दिग्रस मतदारसंघाचं गेली 2 दशकं प्रतिनिधित्व करीत आहेत शिवसेनेचे लोकप्रिय नेते नामदार संजय भाऊ राठोड। आज संजय भाऊ राठोड महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री म्हणून काम पाहत आहेत। याशिवाय संजय भाऊ राठोड यवतमाळचे पालकमंत्री म्हणून सुद्धा अत्यंत यशस्वीरित्या काम करीत आहेत। नामदार संजय भाऊ राठोड यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। पूर्वी दारव्हा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नव्हता। आता मात्र दारव्हा शहराने अक्षरशः कात टाकली असून शहरात झालेल्या विकास कामांमुळे शहर नव्याने लखलखत आहे। गोळीबार चौकालगत असलेल्या बचत भवन समोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवरायांचा देखणा आणि भव्य अश्वारूढ पुतळा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। संजय भाऊ राठोड यांनी खास प्रयत्न करून या पुतळ्याची उभारणी केली आहे। याच पुतळ्याजवळ अतिशय देखणे असे बचत भवन सुद्धा उभारण्यात आले आहे। शहरामध्ये पूर्वी विरंगुळ्यासाठी अथवा फिरण्यासाठी अशी खास कोणतीही व्यवस्था नव्हती। ही उणीव लक्षात घेऊन नामदार संजय भाऊ राठोड यांनी वन विभागाच्या सहकार्याने यवतमाळ मार्गावर अतिशय भव्य दिव्य आणि नयनरम्य असे वन उद्यान उभारले आहे। या उद्यान परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहे। त्यामुळे शुद्ध आणि प्रदूषणमुक्त हवा येथे लोकांना मिळत आहे। बालकांसाठी खेळण्याची विविध साधने येथे उपलब्ध आहेत। चिमुकली मुले येथे मोठ्या आनंदाने रममान होताना दिसतात। आमच्या स्टुडंटला आम्ही या उद्यानमध्ये घेऊन आलेलो आहे। तेव्हा या उद्यानमध्ये जे वन विभागामध्ये जे काही अवेलेबल सर्व खेळण्याच्या वस्तू वगैरे सर्व आहे, स्लाईड वगैरे, स्विंग्स वगैरे, तर त्याच्यावर मुले फार एन्जॉय करतात आणि खूप काही म्हणजे त्यांना एक्सायटेड वाटते या ट्रॅकवर येण्याचं। या सर्व गोष्टीचं श्रेय माननीय संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून हे सर्व काही शक्य झालेलं आहे। तरुणांसाठी ओपन जिम आहे, वॉकिंग ट्रॅक आहे। येथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस फिरायला येतात। मोठ्या आनंदाने गप्पा टप्पा करतात, हास्य विनोदात रमून जातात। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांचं एक विरंगुळा एक स्थान या ठिकाणी दारव्याला निर्माण झालेलं आहे। आजपर्यंत दारव्यामध्ये असं कुठलंच एक विरंगुळा ठिकाण नव्हतं, परंतु माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी वन उद्यान निर्माण केलेलं आहे। त्याचा आज म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेतात आणि एक आनंद निर्माण होतो। आरोग्य हीच संपत्ती आहे, या सुभाषिताप्रमाणे नामदार संजय भाऊ राठोड यांनी दारव्हा शहरात यवतमाळ मार्गावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे। अत्यंत देखण्या आणि भव्य स्वरूपात उभारण्यात आलेल्या या संकुलामध्ये खेळण्याचे आणि व्यायामाचे विविध प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अत्यंत आधुनिक स्वरूपाचे स्विमिंग टँक अर्थात जलतरण तलाव उभारण्यात आला आहे। अत्याधुनिक जिम तयार करण्यात आला आहे। याच संकुलामध्ये स्नूकर, बुद्धिबळ, कॅरम अशा खेळांची सुद्धा उपलब्धी करण्यात आली आहे। पूर्वीचे दारव्हा येथील पोलीस स्टेशन ब्रिटिशकालीन होते, त्यामुळे ते खूप जुने झाले होते। हा विचार करून संजय भाऊ राठोड यांनी दारव्हा पोलीस स्टेशन नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून तब्बल 9 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला।
आणि आजचं हे अत्यंत अत्याधुनिक असं देखणं पोलीस स्टेशन उभारलं आहे. तक्रार करायला येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून याच पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय सुद्धा उभारण्यात आले आहे. आज कोणत्याही शासकीय विभागात नोकरी मिळवायची असेल तर संबंधित विभागाच्या विषयाची स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. यासाठी अन्यत्र मोठमोठ्या रकमा घेऊन स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी अत्यंत महागडे कोचिंग क्लास लावावे लागतात. परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हे शक्य नसते. त्यामुळे या बाबीचा विचार करून संजय भाऊ राठोड यांनी दारव्हा येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्र स्थापन केले. सदर अभ्यासिका अत्यंत देखणी वास्तू तर आहेच, सोबत येथे सर्व विषयाची हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. नाममात्र दरात चाचणी परीक्षा घेऊन येथे प्रवेश देण्यात येतो. येथे 104 ॲडमिशन आहेत आणि या 104 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 1.5 वर्षात 20 विद्यार्थी विविध क्षेत्रातील पदावर परीक्षा पास होऊन लागलेले आहेत. ही मला वाटते सर्वात मोठी उपलब्धी आहे. आणि इथे प्रवेशाकरिता एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाते. फायनल झालेली मुलं या परीक्षेस पात्र ठरतात. तर अशी सुंदर व्यवस्था पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेच नाही. तर इथेच मी अभ्यास करून माझ्या SSC CGL परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मी गटब रँकचं एक पद मी इथे मिळवलं आहे. तर आम्ही सगळे संजय भाऊ राठोड यांचे खूप खूप आभारी आहोत. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या पाहता शहरातील बस स्थानक अपुरे पडत होते. शिवाय ते जुने सुद्धा झाले होते. त्यामुळे याचाही विचार करून नामदार संजय भाऊ राठोड यांनी खास प्रयत्न करून नवीन बस स्थानकासाठी निधी उपलब्ध करून दिला. सदर बस स्थानक हे अत्यंत आधुनिक, पूर्वीपेक्षा मोठे आणि सर्व सुख सोयींनी सुसज्ज राहणार आहे. झोपडपट्टीमधील मजूर, हमाल, धुणी भांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांना अत्याधुनिक शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी संजय भाऊ राठोड यांनी डिजिटल शाळा सुरू केली. आज या शाळेत गरीब घरची असंख्य मुलं अत्याधुनिक संगणकासह शिक्षण घेत आहे. आयुष्याची संध्याकाळ अर्थातच म्हातारपण हे तसं त्रासदायकच. ज्यांना मूलबाळ नाही किंवा आहेत पण ते आपल्या आईबाबांना पोसत नाहीत, अशा म्हाताऱ्या आई वडिलांचे तर फार हाल होतात. परंतु हेच म्हातारपण चांगलं व्हावं, सूर्याच्या मावळतीप्रमाणे देखणं आणि लोभच व्हावं, यासाठी कारंजा मार्गावर मुकुंद चिरडे यांच्या शेतात स्वर्गीय नारायणराव चिरडे उर्फ साधूबुवा चिरडे सेवाभावी फाउंडेशन या संस्थेने साधूबुवा चिरडे वृद्धाश्रम बांधला आहे. आज येथे अनेक निराधार आई वडील मोठ्या आनंदात राहत आहेत. याच वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी नामदार संजय भाऊ राठोड यांनी तब्बल 4 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला. यापैकी 1 कोटी रुपये जमा करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. याचबरोबर दारव्हा तहसील कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्यात येत आहे. अर्थातच ही इमारत सुद्धा भव्य असून सर्व सुखसोयींनी सुसज्ज राहणार आहे. दारव्हा शहरवासियांचे मनोरंजन होण्यासाठी तंत्रशुद्ध नाट्यगृह उभारण्यात आले आहे. याशिवाय संजय भाऊ राठोड यांच्या विकास निधीमधून करण्यात आलेली ही काही कामे: बारी समाज भवन, उत्तरेश्वर मंदिर भवन, मल्लिकार्जुन महादेव मंदिर सभागृह, अहिल्यादेवी होळकर सभागृह, शिवाजी व्यायामशाळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, शिवाजी चौकाजवळील मुख्य बाजार ओळ व्यापारी संकुल, गोळीबार चौकातील व्यापारी संकुल, सम्राट अशोक बुद्ध विहार, दिग्रस बायपास रस्त्याचे सिमेंटीकरण, जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत, ITI विकास कामे,
बुरी अरब येथील भव्य पूल, धामणगाव देव येथील भक्त निवास, वळसा येथील महालक्ष्मी मंदिर भक्त निवास, ही सर्व विकास कामे दारव्हा शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर टाकत आहेत. विकासाची दृष्टी, जनतेप्रती असलेली आपली बांधिलकी आणि काम करण्याची जिद्द यामुळे दारव्हा शहराने विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. पुढे देखील अनेक विकास कामे करून दारव्हा शहर जिल्ह्यातील सर्वात सुंदर शहर व्हावे असा माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांचा प्रयत्न आहे. विकासाचा ध्यास, जनतेचा विश्वास हेच नामदार संजय भाऊ राठोड यांचे ध्येय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.